इकॉनॉमिकल कंडिशन आपली चांगली नाही असं खूप जणांना वाटते. पण परिस्थिती माणसाची कधीही सारखी राहत नसते. वेळ जी आहे ती निघून जात असते. वेळ कधीही निघून जात असते. आपला स्वतःवरती विश्वास असला पाहिजे, की हो, ही वेळ निघून जाऊ शकते. आपल्याला हार नाही मानायची आहे त्याच्यासाठी, की नाही, ही वेळ निघून जाणार नाही. हे माझ्यासोबतच का होत आहे? हे दुसऱ्यासोबत का नाही होत? मलाच का गरिबी आली, माझ्याकडेच का पैसे नाही, मीच का दुर्दैवी आहे? हे सगळे स्वतःला आपण म्हणत राहतो, जे की खूप चुकीचं आहे. परिस्थिती नेहमी बदलत असते. ती सारखी राहत नसते. बरोबर. आधी आपल्या हातात साधा फोन होता. नंतर मल्टीमीडिया आला, Android आला. Androidवरून आपण खूप मोठमोठ्या फोनवरती पोहोचलेलो आहोत. Androidची कितीतरी व्हर्जन आलेले. परिस्थिती सारखी नाही. आधी आपण कधी विचारही केला नव्हता आयुष्यात, की आपण असं समोरासमोर बसून बोलू. ऑनलाईन आपापल्या घरून. परिस्थिती बदलली. प्रत्येक सिच्युएशन बदलत असते. आपल्याला स्वतःवरती विश्वास पाहिजे फक्त. आपण काहीही करू शकतो. काहीही करू शकतो. फक्त आपली इच्छाशक्ती पाहिजे. आपला माइंडसेट तसा पाहिजे, की हो, मी ते करू शकतो. जर आपण बेडवर झोपून, सोफ्यावर बसून, चेअरवर बसून फक्त जर विचारच करत राहिलो, की मला हे करायचं आहे, करायचं आहे, करायचं आहे. स्वप्न पाहत राहिलो, की मला मोठं व्हायचं आहे, खूप पैसे कमवायचे आहेत. ते स्वप्न कधीच पूर्ण होतील नाहीत. आपल्याला कृती करायची असते, ॲक्शन घ्यायची असते. ॲक्शन घ्यायची असते. जर आपण विचारच केला आणि दुसरं काय करतात, तो का श्रीमंत झाला, त्याच्याकडे का पैसे आहेत, तो मोठा काय आहे, फक्त हा विचार करत राहिलो आणि मला पण व्हायचं आहे, हा पण विचार करत राहिलो, तर आपण कधी होणार नाही. आपल्याला ॲक्शन घ्याव्या लागतील आणि ते सहजासहजी ॲक्शन घेऊन मोठं होणं पण सोपं नाही. प्रचंड मेहनत करावी लागते. सक्सेस होण्याचं काही सूत्र नसते, काही सिक्रेट नसते. काय असते, की तुम्ही फक्त तुमच्या कामामध्ये मेहनत करा. इमानदारीने मेहनत करा. रेग्युलर मेहनत करत राहा. कन्सिस्टन्सी ठेवा त्याच्यामध्ये. तुम्ही सक्सेस होणार. तुम्ही कुठलंही स्किल घ्या. कुठलंही कौशल्य तुम्हाला येऊ द्या. त्याच्यात जर तुम्ही सतत मेहनत घेत राहिले, तर तुम्ही सक्सेस होणार. जगात पैसे कमवण्याचे खूप सारे संसाधनं आहेत. खूप सारे रिसोर्सेस आहेत. तुम्ही नोकरी करून पैसे कमावता. तुम्ही जॉब, नोकरी, बिझनेस, छोटा-मोठा काही बिझनेस असो, मोठा काही बिझनेस असो, काही फ्रीलान्सिंग असो, काहीही तुम्ही काम करा, तुम्हाला पैसे येतील. त्याच्यात जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली, मेहनत घेत राहिले, बाकीच्यांपेक्षा त्या कामात जास्त वेळ तुम्ही देत राहिले, तर तुम्ही सक्सेस होणार. बरोबर? Recording in progress. सक्सेस होण्यासाठी आणखी एक पर्याय आहे, जो तुमचं रेग्युलर काम करून, आता सध्या तुम्ही जे काही काम करत आहात, ते काम करून तुम्ही जो दुसरा इन्कम सोर्स घेऊ शकता. आज आपल्या देशात खूप पॉप्युलर, खूप लोक त्याकडे येत आहेत. खूप लोकांना त्याबद्दल समजदारी आलेली आहे, अंडरस्टँडिंग आलेली आहे. खूप लोक लिटरेट झाले, शिकले त्याबद्दल आणि नवीन लोक शिकण्याचा प्रयत्न पण करतात. खूप सारे लोक त्याकडे येत आहेत. तो म्हणजे शेअर मार्केट, स्टॉक मार्केट. खूप चांगला पर्याय आज समोर आलेला आहे पैसे कमवण्यासाठी मित्रांनो. खूप सोपा, सरळ आणि चांगला, कमी वेळेतला आणि फायदेशीर. तुमचं जे रेग्युलर काम आहे, तुम्ही जॉब करा, बिझनेस करा, तुम्ही कुठलंही काम करा किंवा तुम्ही काम जरी करत नसाल, घरी असाल, हाऊस मेकर असाल, तुम्ही कुठलंही काम करत असाल, तर त्यासोबतच हा दुसरा इन्कम सोर्स तुम्ही घेऊ शकता. तो म्हणजे इन्कम सोर्स बनवू शकता. तो म्हणजे शेअर मार्केट. आता कुठलीही गोष्ट जर तुम्ही शिकले नाही, जर त्याचे जे गुण तुम्हाला नसतील आणि जर तुम्ही त्याच्यात हात टाकला किंवा जर करायचा प्रयत्न केला, तर तुम्ही सक्सेस होऊ शकता का? सपोज तुम्हाला गाडी येत नाही. तुम्हाला जर ड्रायव्हिंग सीट दिली, तुम्ही गाडी चालवू शकणार का? नाही चालवणार. तुटत-मुटत कसंही जर चालवलं तर ॲक्सिडेंट होईल. तुम्ही कधी आयुष्यात कधी मोबाईल हातात घेतला नाही. तुमच्या हातात जर मोबाईल दिला, सांगितलं की हा मोबाईल ऑपरेट करा, नाही जमणार. तुम्हाला जर म्हटलं की हे विमान घ्या आणि हे चालवा, नाही चालवणार. तुम्हाला जर म्हटलं की देशाचे तुम्ही पंतप्रधान व्हा, तुम्ही देश चालवू शकणार का? नाही चालवू शकणार. कारण की आपल्याला त्याच्याबद्दल बिलकुल अनुभव नाही त्या गोष्टीविषयी. त्याचा अभ्यास आपण केलेला नाही. त्या गोष्टी कुठलीही गोष्ट जर तुम्हाला रन करायची असेल, गोष्टी सिस्टम जर तुम्हाला शिकायचं असेल, त्याला ऑपरेट करायचं असेल आणि त्यापासून जर अर्न करायचं असेल, तर तुम्हाला ते शिकावं लागेल. मग कुठलंही स्किल असो ते, कुठलंही. तुम्ही आज जे काही इन्कम घेत आहात, तुम्ही जॉब करत असाल, तुम्ही बिझनेस करत असाल, तुम्हाला ते जॉब
किंवा तुमच्या बिझनेसमधून जे इन्कम होत आहे ते तुमच्या शिक्षणावर होत आहे. तुम्ही जे शिक्षण घेतलं आहे, जसं तुम्ही जॉब करताल, तर जिथे तुम्ही जॉब करता तिथे तुम्ही इंटरव्ह्यू दिला असेल, बायोडाटा बनवलेला असेल, तुमचं शिक्षण सांगितलं आणि नंतर तुम्हाला तिथे पगार येत आहे. तुमचं नाव सांगून तिथं पगार मिळत आहे का तुम्हाला? नाही. तुमचं एज्युकेशन बघून तिथं तुम्हाला पगार मिळत आहे. तुम्ही जो बिझनेस करत आहात, तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही जे काही काम करत आहात, ते काम तुम्ही शिकले. शिकल्यानंतर तुम्ही ते बिझनेस रन करतात, त्याच्यातून तुम्हाला इन्कम अर्निंग मिळत आहे. कुठली स्किल घ्या. पण काय माहितीये का, सर्वात मोठं एक दुर्दैव काय होत आहे माहिती आहे या 1 वर्षापासून? एक 1 वर्षापासून शेअर मार्केटविषयी खूप चुकीच्या गोष्टी समोर आल्या आहेत. एक एक तुम्हाला एक थोडीशी हिस्ट्री सांगतो शेअर मार्केटची. शेअर मार्केट आपल्या देशात जवळजवळ 100 वर्ष आधीपासून चालू आहे. BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची जी स्थापना आहे ती 100 वर्ष आधी झालेली आहे. 18व्या शतकात झालेली आहे. ओके. नंतर पॉप्युलर झालं ते 1992 नंतर. 1992ला जेव्हा अ, आपल्या देशामध्ये अर्थव्यवस्था खुली झाली, इकॉनॉमी ओपन झाली, तेव्हा पी. व्ही. नरसिंहराव प्राईम मिनिस्टर होते आणि मनमोहन सिंग तेव्हा फायनान्स मिनिस्टर होते. तेव्हा त्या सरकारनं अर्थव्यवस्था खुली केली. आपल्या देशात इंडस्ट्रियलायझेशन झालं खूप सारं आणि 1996ला नवीन एक्सचेंज बनलं, NSE, ज्याला राष्ट्रीय शेअर बाजार म्हणतात. तेव्हापासून खूप लोक मार्केटमध्ये यायला लागले. सो 1996 ते 2021 पर्यंत, 1996 ते 2021 पर्यंत शेअर मार्केटमध्ये 3.5 ते 4 कोटी लोक होते फक्त. किती? 3.5 ते 4 कोटी. किती वर्षाचा पिरियड झाला? 21 1996 ते 2021 पर्यंत. 21 आणि 6 27 वर्षात. 27 वर्षात किती लोक? फक्त 3.5 कोटी लोक. त्यानंतर कोरोना आला, कोविड आला. कोविड नंतर काय झालं, की लोकांमध्ये अवेअरनेस आली. लोकांना समजलं की घरी बसून पैसे कमावू शकतो. काहीतरी आपल्याला अल्टरनेट पर्याय निवडावा लागेल, कारण की लोकांना दुसऱ्या इन्कमचा पर्याय शोधावा लागला तेव्हा. कारण की खूप लोकांचे कोविडमध्ये जॉब गेले. काही कंपन्यांनी लोकांना सॅलरी दिला नाही. काही बिझनेस परमनंटली बंद पडलेत अजून, की जे अजूनही ठीक झाले नाहीत. खूप सारे इंडस्ट्री हॅम्पर झाल्या कोविड नंतर. खूप सारे लोक घरी बसून काम करायला लागले आणि ती त्यांना सवय झाली, की येस, घरी बसून पण आपण काम करू शकतो. मग खूप सारे लोक शेअर मार्केटमध्ये आले. आकडा असा समोर आला आहे की 2021 ते 2024 आता चालू आहे, 3 वर्षात शेअर मार्केटमध्ये जवळजवळ 12 कोटी लोक आले या 3 वर्षामध्ये फक्त. 12 कोटी लोक. 1996 ते 2021 पर्यंत 3.5 कोटी लोक. आणि फक्त या 3 वर्षात किती लोक आले? किती? 12 कोटी लोकांपेक्षा जास्त. आणि आणखी दुर्दैव काय, या 12 कोटी लोकांमध्ये जे लोक आले ना, त्या 12 कोटीपैकी जवळजवळ जवळजवळ 60% लोक, 60 ते 65% लोकांना शेअर मार्केटमध्ये घाटा झाला, नुकसान. आणि त्यांनी शेअर मार्केटला नावं ठेवली, निघून गेले. अरे नाही नाही, हे काही कामाचं नाही. नावं ठेवल्याने निघून गेले. अरे इथून पैसे कमावता येत नाही. पण 40% लोकांनी खूप सारा प्रचंड पैसा कमावला. प्रचंड. हे 40% कोण होते माहित आहे? ते शिक्षण घेऊन काम करणारे लोक. ज्यांनी त्याचा अभ्यास केला, शिक्षण घेतलं, त्याला समजलं आणि ते 40% लोक सक्सेस झाले. ते 60% लोक का? की ते शिकले नाही. ते रँडमली फक्त त्यांनी तिथं काम करायचं आहे आणि हे काम करण्याचे जे पर्याय आहेत, हे कुठे उपलब्ध आहेत किंवा हे कुठं शिकले लोक? ज्यांचं नुकसान झालं ते. कारण की कोविडमध्ये सगळे घरी बसलेले होते. सर्वांकडे इंटरनेट मुबलक होतं. गव्हर्नमेंट पण इंटरनेटचे प्लान्स पण सोपे होते, स्वस्त होते. युट्यूबवर, टेलिग्रामवर, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, हे तिथं शिकले. आता खरं सांगा, पैसे कमावणं युट्यूबवरून शक्य आहे, व्हॉट्सअपवरून शक्य आहे, टेलिग्रामवरून शक्य आहे? बिलकुल नाही. तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, वकील, टीचर, कुठलं शिक्षण, कुठली डिग्री, कुठला डिप्लोमा तुम्ही युट्यूबवरून घेतलाय कधी? तिथे मिळतो डिग्री, डिप्लोमा? नाही. तो डिग्री, डिप्लोमा तिथे मिळत नाही. मग तुम्ही एक्सपेक्ट का करता? तुम्ही लोक एक्सपेक्ट का करतायत की आम्हाला हे व्हॉट्सअपवर मिळायला, याच्यावरती मिळायला पाहिजे, युट्यूबवरती, आणि तिथून आम्ही पैसे कमवू? बिलकुल शक्य नाही. बिलकुल शक्य नाही. व्हॉट्सअप, युट्यूब हे एक रेफरन्सचे प्लॅटफॉर्म आहे. तिथून काहीतरी माहिती आपल्याला मिळते. ती खरी आहे की खोटी आहे याची गॅरंटी युट्यूब घेत नाही, याची गॅरंटी व्हॉट्सअप घेत नाही. आम्ही तुम्हाला माहिती एक ट्रान्सफर करत आहोत. जसं पोस्ट ऑफिसहून आपल्या घरी पत्र यायचं, त्या पत्र चांगलं असे की वाईट असो, त्या पोस्ट ऑफिसला काही करायचं नाहीये. त्या पत्रात काय लिहिलं, पोस्ट ऑफिसला काय करायचं आहे? हे करायचं आहे का नाही? त्यांनी ते आपल्याला एक मोड ऑफ कम्युनिकेशन आहे, ते मोड मोड ऑफ कन्व्हर्सेशन आहे.
लोकांनी त्याला एक एज्युकेशनचा प्लॅटफॉर्म समजले आणि त्याच्यात त्याला खरं समजायला लागले. आम्ही युट्यूबवर पाहिलं, आम्हाला व्हॉट्सअपवर माहिती मिळाली, मग ते तिथे मिळालं म्हणजे ते खरं आहे का? बिलकुल नाही. बिलकुल खरं नाही. आणि या गोष्टीमुळे लोकांचं खूप नुकसान झालं आणि मार्केटमधून लोकांनी मार्केटला पाठ दाखवली. पण ते 40% जे लोक आले, त्यांच्यामुळे मार्केटची परिस्थिती किती बदलली तुम्हाला सांगतो. आपल्या देशातलं स्टॉक मार्केट जे आहे, ते जगात 5व्या नंबरवरती गेलं. एवढा पैसा आला शेअर मार्केटमध्ये, एवढा प्रचंड पैसा आला, एवढा प्रचंड पैसा आला, की गव्हर्नमेंटला त्यामधून एवढा टॅक्स मिळत आहे, सरकारला एवढे पैसे मिळत आहे, की गव्हर्नमेंटला शेअर मार्केटचे रूल नियम बदलावे लागत आहेत. एवढा पैसा लोकांनी शेअर मार्केटमध्ये टाकला. बँकेला लिक्विडिटीचा इश्यू फेस करावा लागत आहे. लिक्विडिटी, बँक बॅलन्स नाही होत आहे. बँक बॅलन्स नाही होत आहे म्हणजे बँकेचा बिझनेस काय आहे? बँकेचे वेगवेगळे स्कीम्स आहेत. बँकांचे काय, बँक लोकांना होम लोन देते, पर्सनल लोन देते, कार लोन देते, एज्युकेशन लोन देते, बरोबर, गोल्ड लोन देते. असे वेगवेगळे स्कीम्स आहेत. सिनियर सिटीजन्सना लोन देते. आता बँक लोन देते, बँक त्यांच्या घरच्या पैशातून लोन देते का आपल्याला, कोणाला? पॉकेटमधून त्यांचे एम्प्लॉई पैसे जमा करतात आणि आपल्याला लोन देतात? नाही. बँकेत जे लोक पैसे डिपॉझिट करतात, त्याच्यातला काही पैसा बँक लोकांना, दुसऱ्या लोकांना लोन म्हणून देते. सपोज मी माझी एफडी केली आहे 1 लाख रुपयाची. आता माझी 2-5 वर्षासाठी एफडी आहे. तर बँकेला माहिती आहे की याची 5 वर्षासाठी एफडी आहे. तर माझ्या 1 लाखामधले बँक काय करते, 40,000 रुपये वापरते, 60,000 रुपये ठेवते. माझे एफडी मधले 40,000 रुपये बँक युज करते. असे प्रत्येकाच्या एफडी मधले बँक थोडे थोडे पैसे जमा करते आणि त्यावरती बँक बिझनेस करते आणि त्यावर लोकांना लोन देते. आता बँकेला इश्यू, बँकेचा बिझनेस असा चालते. बँक लोकांना लोन देते, आपण एफडी करतो तर बँक आपल्याला एफडी वरती 7% इंटरेस्ट देते. जर मी एफडी केली तर बँक मला जास्तीत जास्त 7% इंटरेस्ट देते. पण तेच जर बँकेकडून मी लोन घेतलं तर बँक मला किती व्याज मागते? कमीत कमी पर्सनल लोन मध्ये 12%, होम लोन 9.5%. म्हणजे आपण जेव्हा बँकेला देऊ तर बँक आपल्याला 7% देते, पण आपण जेव्हा बँकेकडून घेऊ तर बँक आपल्याकडून 9, 10, 11, 12% घेते कमीत कमी. बरोबर? कोणाचा आवाज येत आहे? प्लीज बंद करा माईक. सो बँकेला इश्यू काय होत आहे माहितीये का? शेअर मार्केटमध्ये एवढा पैसा आला की बँकेला काय इश्यू फेस करावा लागत आहे? की लिक्विडिटीचा. म्हणजे बँकेकडे पैसे येणं कमी झाले आता. बँकेकडे पैसे येणं कमी झालेत. लोकांनी काय केलं माहितीये? आपले पैसे स्टॉक मार्केटकडे टाकले. लोकांनी SIP चालू केल्या. लोकांनी शेअर्स घेणं चालू केलं. आणि बँकांमधली एफडी, बँकांमधला जो रिकरिंग डिपॉझिटचा जो रेशिओ आहे तो कमी झाला. बँकांकडे लोक पैसे नाही टाकत आहे. हे रिसेंटली RBIचे जे गव्हर्नर साहेब आहेत, गव्हर्नर साहेबांनी मॉनेटरी पॉलिसी डिक्लेअर केली. आता मॉनेटरी पॉलिसी मागच्या आठवड्यात त्यांनी सांगितली, दर 3 महिन्यांनी मॉनेटरी पॉलिसी असते. मॉनेटरी पॉलिसीमध्ये गव्हर्नर साहेबांनी सांगितलं, जुलै महिन्यात बजेट झाला. बजेटमध्ये पण आपलं फायनान्स मिनिस्टर मॅडमनी सांगितलं की बँकांना लिक्विडिटीचा इश्यू फेस करावा लागत आहे, त्याच्यासाठी बँकांना काहीतरी ऍक्शन घ्यायची आहे. लोकांनी बँकेत पैसे ठेवले पाहिजेत. लोक काय नाही ठेवत? की लोकांना बँकेकडून एफडी वरती जास्त रिटर्न नाही मिळत आहेत. वर्षाला 6-7% मिळत आहेत. 6-7%. ते पण महागाईला बीट नाही करत. महागाईला बीट नाही करत, ते पण मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो काय असते ते. तर बरोबर. सो काय झालंय, मग मार्केटकडे लोक यायला लागले, शेअर मार्केटकडे. आणि शेअर मार्केटचा पैसा खूप वाढला, शेअर मार्केट खूप सारं टर्नओव्हर आलं, सरकारला पैसा मिळत आहे. बरोबर. आता हे जे 60% लोक मार्केटमधून निघून गेले, त्यांचं नुकसान झालं. 40% आले, 40%चा पैसा वाढला, सरकारचा पण पैसा वाढला, त्यांचा पण वाढला. आणि 40%, 60% जे लोक ज्यांचं वाटतंय की नुकसान झालं आहे, तर त्यांचं असं अनालिसिस आलंय की यस, आम्ही शिकलो नाही, आम्ही रेंडमली कोणाच्याही सांगण्यावरून इन्व्हेस्टमेंट केली आणि आमचं नुकसान झालं. रेंडमली आमचं नुकसान झालं. आता शेअर मार्केटमध्ये तुम्ही काय इन्व्हेस्ट करायला पाहिजे मी तुम्हाला सांग. शेअर मार्केटमध्ये लोकांनी पैसे का गुंतवायला पाहिजे? पहिलं, शेअर मार्केट, आपल्यासारखे जे लोक आहेत, आपण शेअर मार्केटमध्ये 3 प्रकारचे लोक काम करतात. एक असतो इन्स्टिट्यूशन्स, फॉरेनचे इन्स्टिट्यूशन, विदेशी गुंतवणूकदार ज्यांना म्हणतात. दुसरे असतात डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन. इन्स्टिट्यूशन म्हणजे भारतातले संस्थात्मक गुंतवणूकदार. संस्थात्मक म्हणजे काय? बँका, LIC, इन्शुरन्स हाऊसेस, कॉर्पोरेट हाऊसेस, म्युच्युअल फंड्स हाऊसेस, हे झाले संस्था. संस्था म्हणजे ग्रुप ऑफ पीपल्स. ओके. जशी बँक, SBI बँक, SBI बँक शेअर मार्केटमध्ये पैसा टाकते, ती कोण आहे? संस्था आहे.
बरोबर. भारत सरकारचा शेअर मार्केटमध्ये पैसा आहे. भारत सरकार कोण आहे मग? संस्था आहे. तशी संस्था, एक विदेशी संस्था, घरगुती संस्था म्हणजे भारतातल्या घरगुती, आणि तिसरे इन्व्हेस्टर असतात रिटेल. रिटेल म्हणजे तुमच्यासारखे आणि माझ्यासारखे. आपण कोण आहोत? सर्वसामान्य गुंतवणूकदार आहोत. रिटेल इन्व्हेस्टर. सो रिटेल इन्व्हेस्टर, ओके, सो सर्वसामान्य जे गुंतवणूकदार आहेत आपल्यासारखे, रिटेल इन्व्हेस्टर, रिटेल इन्व्हेस्टरचा शेअर मार्केटमध्ये जो रेशिओ आहे, जो आकडा आहे, तो आता खूप वाढत आहे. आणि रिटेल इन्व्हेस्टरनं शेअर मार्केटमध्ये का गुंतवणूक करायला पाहिजे? रिटेल इन्व्हेस्टरसाठी शेअर मार्केट का चालू झालं? रिटेल इन्व्हेस्टरला शेअर मार्केटमध्ये का काम करायला पाहिजे? सरकारचं काय आव्हान होतं? सरकारचं आव्हान काय होतं? गव्हर्नमेंटने लोकांना का अलाउ केलं रिटेल शेअर मार्केटमध्ये या म्हणून तुम्ही? तर महागाईला बीट करण्यासाठी, जो महागाईचा जो दर आहे, ज्याला इन्फ्लेशन रेट म्हणतात. काय म्हणतात? इन्फ्लेशन रेट, महागाईचा दर लोकांचा नियंत्रित राहिला पाहिजे. महागाईचा दर म्हणजे काय? सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, एकदम सिंपल भाषेत. सपोज एखादी वस्तू जी तुम्हाला आज 1,000 रुपयाला मिळत आहे, एखादी अशी कुठलीही वस्तू आज जी तुम्हाला 1,000 रुपयाला मिळत आहे, ती 1 वर्षानंतर 1,000 रुपयाला मिळू शकते का? किती टक्के शक्यता आहे सांगा बरं? एखाद्या दुकानात तुम्ही गेले, एखादी वस्तू तुम्ही आज 1,000 रुपयाला त्या दुकानदाराने तुम्हाला सांगितली, आणि 1 वर्षानं बरोबर तुम्ही तीच वस्तू दुकानात मागायला गेले, तर किती टक्के शक्यता आहे की ते तुम्हाला 1,000 रुपयालाच मिळेल म्हणून? महाग मिळू शकते का? चॅट बॉक्समध्ये मला सांगा बरं मला. सांगा. स्वस्त मिळेल की महाग मिळेल? सांगा मला चॅट बॉक्समध्ये. हं? महाग मिळत असेल तर सांगा यम महाग मिळत आहे. स्वस्त मिळत असेल तर स्वस्त टाईप करा. सांगा. माझ्याशी बोलू पण शकता. हं? महाग मिळेल की स्वस्त मिळेल सांगा. एखादी वस्तू जर तुम्ही आज 1,000 रुपयाला बघितली, सांगा. येस, गुड सर मंगेश. तुम्हाला ऐकायचंच नाही, बोलायचं पण आहे माझ्यासोबत. ओके. आपलं कम्युनिकेशन जे आहे ते 2 वे प्रोसेस आहे. महाग मिळेल. ओके. कोणाला समजलं नाही का मी जे सांगितलं ते? क्वेश्चन सांगू पुन्हा. जर तुम्ही एखादी वस्तू एखाद्या दुकानात आज बघितली, ती 1,000 रुपयाला आहे, आणि ती वस्तू तुम्ही आज नाही घेत, ती पुढच्या वर्षी घेता 1 वर्षानंतर, तर ती वस्तू तुम्हाला 1,000 रुपयालाच मिळेल का? नाही. काय झालं मग? महाग झाली. जर ती वस्तू तुम्हाला 1,000 रुपयाच्या ऐवजी ती मिळाली तुम्हाला, म्हणजे आज 1,000 रुपयाला आहे आणि पुढच्या वर्षी जर तुम्ही गेले, तर ती तुम्हाला मिळाली 1,100 रुपयाला. किती? 1,100 रुपयाला. तर किती टक्के महाग झाली ती? किती टक्क्याने महाग झाली? 10 टक्क्याने. याला म्हणतात महागाईचा दर, इन्फ्लेशन रेट. म्हणजे महागाई किती टक्क्याने वाढली? 10 टक्क्याने. महागाई किती टक्क्याने वाढली? 10 टक्क्याने. जर त्याची प्राइस जशी वाढते, जेवढ्या टक्क्याने त्याची प्राइस वाढली, बस हेच सरळ गणित आहे महागाईचं. सरळ स्ट्रेट अवे हेच मॅथमॅटिक्स आहे महागाईचं. जर तुम्ही एखादी 1 लाख रुपयाची एफडी बँकेमध्ये केली आहे, 1 लाख रुपयाची एफडी बँकेत केली आहे, ऐका आता तुम्हाला फायनान्शियल लँग्वेज मध्ये सांगतो. जर तुम्ही 1 लाख रुपयाची एफडी केली, प्लीज माईक बंद करा प्लीज. 1 लाख रुपयाची एफडी केली, 1 लाख रुपयाची एफडी केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती किती व्याज मिळते? किती व्याज मिळते? 7 टक्के. ओके. 1 लाख रुपयाची वार्षिक 7 टक्के व्याज देते. म्हणजे 1 लाख रुपयाचे किती झाले? 1,07,000 रुपये. ओके. जर त्या 1 लाख रुपयाची वस्तू 1 वर्षानंतर ती जर 1,10,000 रुपयाला मिळत असेल, 1 लाख रुपयाची वस्तू 1,10,000 रुपयाला मिळत असेल, तर तुम्हाला एफडी वर जे व्याज मिळत आहे, त्याच्यात तुम्ही फायद्यात आहे की तोट्यात आहात? मग तोट्यात आहात. कारण की महागाई जी आहे ती एफडी पेक्षा जास्त झालेली आहे. म्हणजे महागाई नियंत्रणात नाही, महागाई कंट्रोलमध्ये नाही. महागाई जर कंट्रोलमध्ये नियंत्रणात पाहिजेत असेल, तर एफडीचा रेट एकतर जास्त असायला पाहिजे, नाहीतर ज्या वस्तू आहेत त्या स्वस्त व्हायला पाहिजेत. बरोबर. सो हे सगळं मॅच करण्यासाठी, या सगळ्या गोष्टीला बीट करण्यासाठी सरकारनं लोकांना आवाहन केलं की तुम्ही स्टॉक्स मध्ये पैसे गुंतवा. स्टॉक्स मध्ये म्हणजे काय? ज्या कंपनीज आहेत
वेगवेगळ्या, जशी जे तुम्ही प्रोडक्ट यूज करता सकाळी, आज सकाळी ज्यांनी ब्रश केला असेल त्यांनी कोलगेट, पेप्सोडेंट किंवा कुठलंही टूथपेस्ट यूज केलं, अशी कंपनी जी स्टॉक मार्केटमध्ये आहे. तुम्ही रेड लेबल कंपनीचा चहा पेले असणार, बरोबर. ज्या गॅसवरती चहा बनवलेला असेल, इंडियन ऑइल, एचपीचा गॅस असेल, भारतचा गॅस असेल, किंवा कुठला बीपीसीएलचा गॅस असेल, किंवा कुठल्या प्रायव्हेट कंपनीचा गॅस असेल, किंवा सीएनजीची पाईपलाईन असेल घरात, किंवा एमजीएलची पाईपलाईन असेल घरात, कुठलाही गॅस यूज केला असेल, ब्रश केलं असेल, काही ज्या ब्रँडचे तुम्ही कपडे घातले सध्या, ज्या ब्रँडचा तुम्ही मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर यूज करत आहात सध्या, ते सगळ्या कंपन्या, ते सगळे प्रोडक्ट स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. आणि गव्हर्नमेंटनं आव्हान केलं लोकांना की तुम्ही याच्यातल्या कंपन्यांमध्ये तुम्ही त्याचं व्हॅल्युएशन करा, त्याचा अभ्यास करा आणि त्या कंपन्यांमध्ये गुंतवा. तुमचे पैसे गुंतवा. काय फायदा होईल? कंपन्यांना पैसा मिळेल, कंपन्या त्यांचा पैसा त्या बिझनेसमध्ये लावतील आणि इंडस्ट्रियलायझेशन वाढेल, सरकारला टॅक्स पण मिळेल. ओके, कंपन्यांकडून मिळेल, तुमच्याकडून पण मिळेल आणि तुम्हाला बेनिफिट्स पण मिळतील, कारण की कंपन्यांना जे प्रॉफिट होते त्याच्यातून तुम्हाला कंपन्या तुमचा हिस्सा देतील. आणि हिस्टोरिकल डेटा जो समोर आलेला आहे, हिस्टोरिकल डेटा शेअर मार्केटनं 1992, 93, 94, 95, 96 पासून तर 2024 पर्यंत दरवर्षी 12% रिटर्न दिले आहेत. 12%. किती टक्के रिटर्न दिले? अॅन्युअल जे रिटर्न्स आहेत शेअर मार्केटचे ते 12% आहेत. म्हणजे आपल्या एफडी पेक्षा ऑलमोस्ट डबल, म्हणजे कमीत कमी 12 पेक्षा जास्तच आहे. शेअर मार्केटचा जो आकडा आहे रिटर्नचा, तो 12% पेक्षा जास्त आहे. मी तुम्हाला मागच्या 10 वर्षाचे पण रिटर्न दाखवतो की शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही इंडेक्स फंड असा कॉन्सेप्ट आहे की ज्यामध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले तर तुमचा पैसा कधीच लॉस होणार नाही. लोकांना मार्केटमध्ये कुठं पैसे गुंतवायचे ते हेच माहिती नाही. कुठल्या फंडमध्ये, कुठल्या शेअरमध्ये, कुठल्या स्टॉक्समध्ये पैसे गुंतवायचे हेच माहिती नाही. ओके, जसं मोबाईल आपल्याला कशी मोबाईलची क्वालिटी कळते, की चांगला मोबाईल, वाईट मोबाईल, जास्त टिकणारा मोबाईल, हे जसं लोकांना माहिती आहे. जसं आपण जर एखाद्या चायनाचा फोन घेतला तो लवकर खराब होते, तसं शेअरचं पण असते. काही चायनाच्या कंपन्यांसारखे शेअर्स पण असतात की त्यांचा परफॉर्मन्स चांगला नसते, त्यांचा बिझनेस चांगला नसतो. तसं कंपन्यांचं पण असते, चांगली कंपनी, वाईट कंपनी, कंपनीचा बिझनेस, व्यवसाय कसा चालतो त्यावरती डिपेंड असते. सो इंडेक्स फंड मध्ये जर पैसे तुम्ही गुंतवले असते, इंडेक्स फंड हा असा फंड आहे की ज्यामध्ये पैसे गुंतवले तर तुमचा पैसा कधीच लॉस होणार नाही, कधीच पैसा बुडणार नाही तुमचा, कधीच नाही. कधीच नाही. एकतर पूर्ण स्टॉक मार्केट बुडणार, पूर्ण स्टॉक मार्केट, जे की शक्य नाही. कोणाला वाटते स्टॉक मार्केट बुडेल म्हणून? सांगा बरं. कोणाला वाटते का स्टॉक मार्केट बुडेल? कधीच बुडणार नाही स्टॉक मार्केट, कधीच नाही. स्टॉक मार्केट बुडलं म्हणजे पूर्ण जग, भारत बुडला आपला, डिस्ट्रॉय झाली कंट्री आपली. स्टॉक मार्केट कधी बुडणार नाही. सो इंडेक्स फंड मध्ये पैसा गुंतवणं म्हणजे पूर्ण स्टॉक मार्केटवरती आपला पैसा टाकणं, पूर्ण एका कंपनीमध्ये नाही. ओके, तो आपला पैसा रिबॅलन्स होत जातो. जसं जसं मार्केटमध्ये अपडाऊन्स येतात त्याच्यानुसार आपल्या पैशाची व्हॅल्यू जी आहे ती बदलत राहते आणि आपल्याला त्याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळत राहते. हे लोकांना माहितीच नाही. आता माहिती नाही म्हणजे याचं प्रॉपर एज्युकेशन नाही, सांगणाऱ्याला पण माहिती नसते आणि ऐकणाऱ्यांना पण हे माहिती नसते की काय विचारायचं आहे. ऐकणाऱ्या पण माहिती नसते की काय विचारायचं आहे आणि सांगणारे जो असतात ते त्यांना पण ह्या कॉन्सेप्ट माहिती नसतात. काय आता काय, युट्यूब उचला, कोणताही व्हिडिओ बनवा आणि अपलोड करा. युट्यूब उचला, व्हिडिओ बनवा आणि अपलोड करा. लोकांना असं वाटते की की हे खरंच असेल सांगणार, बरोबर. त्यामुळे खूप जास्त नुकसान होत आहे, लोक त्या गोष्टीला बळी पडत आहे. तो काळ आला आता, सध्या तोच काळ चालू आहे. कुठल्याही व्हिडिओला कुणी काहीही सांगितलं व्हिडिओमध्ये तर आपल्याला वाटतं ते खरंच आहे. जसं टीव्हीवरती आधी न्यूज यायचे, आपण म्हणायचं टीव्हीवर दाखवलंय ते सगळं खरंच असेल, कारण की टीव्हीवर पाहिलंय आपण. टीव्हीवर दाखवलं ते खरंच केलं. टीव्हीवर एखाद्या साबणाची ऍड आली ते साबण चांगलंच आहे. टीव्हीवर एखाद्या कोलगेटची, टूथपेस्टची ऍड आली तर टूथपेस्ट चांगलंच असेल. अशी लोकांची भावना व्हायची आधी. आता तसंच आहे. आता युट्यूबवर काही दाखवलंय ते खरंच असेल. आपण त्याची बिलकुल चाचपणी करत नाही की ते खरं दाखवत आहे, खोटं दाखवत आहे, व्हिडिओ चुकीचा आहे, बरोबर आहे, काहीच बघत नाही. लोक स्ट्रेट अवे त्या गोष्टीवरती इन्व्हेस्ट करतात किंवा त्याला फॉलो करतात, जे चुकीचं आहे. चुकीचं आहे ते दाखवत आहेत, सांगत आहेत, तर आणि ते खरंच असेल. आपल्याला पण हे कळलं पाहिजे की काय विचारायला पाहिजे, बरोबर. तो कॉन्सेप्ट आहे इंडेक्स फंड मध्ये जर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले तर तुमचा पैसा कधीच बुडणार नाही. असे खूप सारे इंडेक्स फंड आहेत ज्याच्यात तुम्ही पैसे गुंतवू शकता. स्टॉक मार्केट
गव्हर्नमेंटनं सरकारनं लोकांना आवाहन केलं की तुम्ही या आणि तुम्ही पैसे इथे टाका, म्हणजे महागाई जी आहे, महागाई जी इन्फ्लेशन आहे, इन्फ्लेशनला तुम्ही बीट करू शकता, इन्फ्लेशनला हरवू शकता. तुमच्या पैशाची जी व्हॅल्यू आहे ती कमी होणार नाही. पैशांची व्हॅल्यू जी आहे ती कमी होणार नाही. सरकारनं लोकांना बँकेत पैसे टाकायचं आवाहन कधीच केलं नाही. सरकार कधीही म्हणेल की तुम्ही जे पैसे जे ते गुंतवा, इन्व्हेस्ट करा. इन्व्हेस्ट करा म्हणजे काय? कधी कोणाच्या तोंडी तुम्ही ऐका, कुठल्याही मोठ्या माणसाच्या तोंडी तुम्ही ऐका, बिझनेस करा, हेच तुम्हाला सांगतील. बिझनेस करा, सक्सेस व्हा, पैसे गुंतवा, रिइन्व्हेस्ट करा, हेच सांगतील. तुम्हाला जॉब करा हे असं सांगणारे खूप कमी लोक मिळतील. जॉब करा, नोकरी करा असं सांगणारे खूप कमी लोक मिळतील. इव्हन जे जॉब करतात ते तर स्वतःच सांगतात की तुम्ही जॉब करू नका म्हणून. कारण की त्यांना माहिती आहे की नोकरीमध्ये काय आहे. जॉब करून तुमचा जो पगार आहे, जी इन्कम आहे ती लिमिटेड राहणार आहे. तुम्ही किती वर्ष करा, तुम्ही 30 वर्ष जॉब करा, तर तुम्ही कॅल्क्युलेट करा की 30 वर्षानंतर तुमचा पगार किती असेल. जर दरवर्षी तुमचा पगार 10% वाढत असेल दरवर्षी, तर 30 वर्षानंतर किती पगार होईल आणि 30 वर्षानंतर तुमच्याकडे किती पैसे येतील. त्या पैशात तुम्ही काय करणार. बिझनेसमध्ये तसं नाही. बिझनेसमध्ये तुम्ही जे ठरवलं ते करू शकता. फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे. आणि स्टॉक मार्केट हा एक बिझनेस आहे. जर तुमची एखादी गाडीची फॅक्टरी बनवायची इच्छा आहे, ती बंद पूर्ण होऊ शकली नाही. जर तुमची एक इच्छा आहे की मला एखादी पेट्रोल पंप, सॉरी, एखादा ऑइल एक्सप्लोरेशनची कंपनी काढायची होती, पण ती इच्छा पूर्ण झाली नाही. जर तुमची इच्छा जी काय डॉमिनोज सारखी कंपनी काढायची आहे, मॅकडॉल सारखी कंपनी काढायची आहे, बिस्ली सारखी कंपनी काढायची आहे, या ज्या काही इच्छा असतील पण त्या पूर्ण झाल्या नाहीत किंवा होऊ शकल्या नाहीत फायनान्शियल कंडिशनमुळे, पण ते ज्या कंपन्या आहेत, या जे रन होत आहेत, त्या कंपन्यांचे तुम्ही पार्टनर होऊ शकता. फक्त तुम्हाला हे कळलं पाहिजे की त्यांचे पार्टनर कधी व्हायचं आहे. त्याचं पार्टनर कधी व्हायचं, त्याचं व्हॅल्युएशन तुम्हाला कळलं पाहिजे. शेअर मार्केटमध्ये व्हॅल्युएशन ज्यांना कळलं त्यांना शेअर मार्केट कळलं. तर व्हॅल्युएशन म्हणजे काय? स्वस्त आणि महाग. व्हॅल्युएशन म्हणजे काय? स्वस्त स्वस्त वस्तू आणि महाग वस्तू, स्वस्त वस्तू आणि महाग वस्तू, सिंपल. आता मला सांगा, मागील आठवड्यात गोल्ड स्वस्त झालं होतं. झालं होतं? झालं आहे, झालं ना? हो की नाही? खूप लोकांनी गोल्ड विकत घेतलं. बरोबर, त्याच्या आधी ते महाग होतं. आता त्याच्या आधी ते महाग झालं होतं, मग ज्या लोकांनी तेव्हा गोल्ड विकत घेतलं, लोक त्या लोकांचं नुकसान झालं नाही का? नुकसान झालं ना? आता गोल्ड स्वस्त झालेलं आहे, सोनं स्वस्त झालेलं आहे. मग ते लोक जे सध्या विकत घेत आहेत ते फायद्यात आहेत का? जे आता घेत आहेत ते ऑब्विसली ते थोडे फायद्यात असते. आणि आधी जेव्हा गोल्ड महाग होतं, ज्यांनी घेतलं तेव्हा ते लोक तोट्यात असतील. कारण की गोल्ड खूप स्वस्त झालंय. गोल्डची व्हॅल्यू 10-12% कमी झाली. मग याचा अर्थ हा आहे का की ते लोक, त्या लोकांनी गोल्ड घेऊन ते फसले? म्हणून फसले असं बिलकुल नाही. त्यांनी चुकीच्या व्हॅल्युएशन वरती गोल्ड खरेदी केलं. चुकीच्या व्हॅल्युएशन वरती. त्यांना हे कळलं नाही, त्यांना हे समजलं नाही की हे गोल्डचं खरं व्हॅल्युएशन नाही. गोल्ड सध्या महाग आहे. गोल्ड जे आहे महाग घेतलं म्हणजे असं नाही की ते गोल्ड जे आहे ते गोल्डची चांदी होईल म्हणून, सोन्याची चांदी होईल असातला प्रकार नाही. पण त्यांनी जे खरेदी केलं ज्या प्राइस वरती, ते प्राइस खूप जास्त होती, त्याचं व्हॅल्युएशन खूप जास्त झालेलं होतं. जेव्हा गोल्ड खाली आलं, ज्यांनी खालच्या प्राइस वरती घेतलं ते स्मार्ट लोक, ते स्मार्ट इन्व्हेस्टर, त्यांना किमती ओळखता येतात असं म्हणू शकतो. शेअरचं पण तसंच असते कंपन्यांचं. काय असते तुम्हाला हे कळलं पाहिजे की शेअर स्वस्त कधी आहेत आणि महाग कधी आहेत. शेअर स्वस्त कधी आहेत, महाग कधी आहेत. बिझनेस कधी पीक लेवलवरती गेलेला आहे, बिझनेस कधी खाली आलेला आहे. त्या बिझनेसचं जे शेअरची जी प्राइस आहे ती आता स्वस्त आहे की महाग आहे, हे ज्यांना कळलं त्यांना शेअर मार्केट कळलं. स्वस्त शेअर ओळखता आले पाहिजेत आणि महाग शेअर ओळखता आले पाहिजे. महाग शेअर असले तर आपल्याला त्यात गुंतवणूक करायची नाही, तेव्हा स्वस्त शेअर आहेत तेव्हा त्यात गुंतवणूक करायची. हे ओळखण्याची टेक्निक असते, ही पद्धत असते. ह्याचे काही मेथड असतात. अभ्यास करण्याच्या जशा मेथड असतात, कुठली गोष्ट करण्याची जशी मेथड असते, सिस्टम असते, तसे शेअर मार्केटमध्ये ही हे सगळं ओळखण्याचे काही कॅल्क्युलेशन असतात, गणित असते, मॅथमॅटिक्स असते. ओके. हे ज्यांना कळलं त्यांना शेअर मार्केट कळलं. त्यावेळी त्याच्यात गुंतवणूक करायची. लोक शेअर मार्केटमध्ये कधी इन्व्हेस्ट करतात? खूप सारे लोक, जे 60% लोक बुडले मी सांगतो ना, त्यांनी हा काहीच अभ्यास केला नाही. त्यांनी फक्त कंपनीचं नाव बघितलं, अरे रिलायन्स चांगली कंपनी आहे, माझ्याकडे रिलायन्सचं जिओचं सिम आहे, खूप चांगली सर्व्हिस आहे, मी रिलायन्सचे शेअर घेतो.
अरे माझ्याकडे टाटा मोटर्सची गाडी आहे, टाटा मोटर्सचे चांगले शेअर आहेत, मी टाटा मोटर्सचे शेअर्स घेतो. अरे माझ्याकडे एअरटेलचं सिम आहे, एअरटेल चांगली कंपनी, मी घेतो. अरे एसबीआय मध्ये अकाउंट आहे माझं, चांगली बँक आहे, मी एसबीआय मध्ये पैसे टाकतो. बरोबर आहे, या कंपन्यांमध्ये प्रॉब्लेम नाही काहीच, कंपन्या चांगल्याच आहेत. पण तुम्ही कुठल्या वेळी इन्व्हेस्ट करतात हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही कोणत्या वेळी इन्व्हेस्ट करत आहात? जेव्हा त्या कंपनीचं व्हॅल्युएशन खूप जास्त झालंय तेव्हा इन्व्हेस्ट करताय का? कंपनीला खूप जास्त त्याच्या शेअरची प्राइस वाढलेली आहे, त्याची रिअल व्हॅल्यू कळायला पाहिजे. त्याची मूळ किंमत तुम्हाला कळायला पाहिजे. जेव्हा ज्यांना मूळ किंमत, खरी किंमत एखाद्या गोष्टीची कळते, त्या प्राइस वरती त्याला खरेदी करणं योग्य असते. जर तुम्ही त्याची प्राइस वाढली, फक्त नाव बघू जर खरेदी कराल तर तुमचा नुकसानच होईल. बरोबर. सो आता हे कसं कंट्रोलमध्ये करायचं, हे कसं करायचं, हे सिस्टम कसं शिकायचं, हे शिकायचं म्हणजे शिकावंच लागेल. शिकावायचं आहे म्हणजे शिकावंच लागेल. स्टॉक मार्केट मी जसं आधी पण सांगितलं, मी नेहमी म्हणतो, हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. हा एक बिझनेस आहे. हा एक स्किल आहे. स्किल हे काही तुमचं शाळेतलं जसं स्किल आहे आपलं, शाळेत जे आपण जे स्किल घेतलेलं आहे, शाळेत जसं आपण अ ब क ड 1 2 3 जे शिकलोय, ते आपल्या कामात येत आहे, त्याचा यूज आपण करत आहोत. बरोबर. जसं ते स्किल आहे, जे नॉलेज आहे तुम्हाला मिळालं, त्या नॉलेजमुळेच तुम्हाला आज वाचता लिहिता येते. जर तुम्ही स्कूल कॉलेजमध्ये गेले नसते तर तुम्हाला वाचता लिहिता आलं नसतं. ते स्किल आहे, त्यामुळेच तुम्ही जगात एक लिटरेट झालेला, चार लोकांसोबत तुम्हाला वाचता येते, लिहिता येते, बोलता येते, आकडेवारी समजायला लागली स्कूल कॉलेजमध्ये गेल्यानंतर. तसं हे एक स्किल आहे. हे स्किल जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला बिझनेस समजतील, कुठल्या वेळी गुंतवणूक करायची आहे हे कळेल, कुठल्या वेळेस गुंतवणूक नाही करायची आहे हे कळेल. स्किल आहे. हे स्किल जे शिकले त्यांना सर्व कळलं. शिक्षण, एज्युकेशन हे कधी वेस्ट होत नसते. लक्षात घ्या. कोणाला असं वाटतंय का जे स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये जाऊन त्यांचं नुकसान झालंय म्हणून? असं वाटतंय का कोणाला? कोणाला असं वाटतंय का की माझं आयुष्य बरबाद झालं म्हणून स्कूल कॉलेजमध्ये जाऊन? बिलकुल नाही. बिलकुल नाही. तुम्हाला जर त्याचे बेनिफिट्स, तुम्हाला जर वाचता लिहिता येत आहे, तर तुम्हाला फायदाच झाला ना त्याचा. बिलकुल फायदा झालेला आहे. 100% तुमच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या नसतील. ओके. स्कूल कॉलेजमध्ये प्रत्येकाच्या मनासारखं होत नाही. पण तुम्हाला फायदा झालेला आहे, ह्या गोष्टी तुम्हाला मात्र विसरता येतील नाहीत. बरोबर? स्कूलचा, कॉलेजचा कधीच हा उद्देश नसेल, की तुमचं नुकसान व्हावं म्हणून. तुमच्या टीचरचा कधी हा उद्देश नसेल, की तुमचं नुकसान व्हावं म्हणून. सेम तसंच. सेम, सेम तसंच, की तुम्ही कुठलंही एज्युकेशन घ्या, कुठल्याही फील्डमधलं घ्या, तुमच्या मेंटॉरचं, तुम्हाला शिकवणाऱ्यांना कधी असं वाटणार नाही, की तुमचं नुकसान व्हावं म्हणून. सो स्टॉक मार्केट जर तुम्हाला एक लाँग रन, लाँग टाईम एक स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप करायचं असेल, स्टॉक मार्केट सारखं तुम्हाला स्वतःला ग्रो करायचं असेल, सेकंडरी इन्कम सोर्स चालू करायचा आहे, तुम्हाला स्वतःला शिकायचं आहे, तुमच्यासोबत तुमच्या इतर फॅमिली मेंबर्सना लिटरेट करायचं आहे, एक इन्कम सोर्स तुम्हाला जनरेट करायचा आहे. जे तुम्ही शिक्षण जसं तुम्ही घेतलंय त्याप्रमाणे तुमचं इन्कम होत आहे, तसं हे दुसरं शिक्षण घेऊन दुसरं इन्कम सोर्स जर तुम्हाला चालू करायचं असेल, तर तुम्ही स्टॉक मार्केट शिकू शकता. स्टॉक मार्केट क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही स्टॉक मार्केट शिकून ही सगळी जर्नी चालू करू शकता. बरोबर? खूप सारे इन्स्टिट्यूशन्स आहेत शेअर मार्केट शिकवणारे. खूप सारे इन्स्टिट्यूशन्स आहेत. आमची पण एक त्याच्यातलीच आहे. तुम्ही रोज आमच्या कुठल्या ना कुठल्या WhatsApp ग्रुपवरती नक्की असाल. ओके. तुम्ही कनेक्ट झालेले असाल. आमच्या WhatsApp ग्रुपवरती असाल. आमचे आमचे जे एक्झिक्युटिव्हज आहेत, कदाचित त्यांनी तुम्हाला कॉल केले असतील. WhatsApp ग्रुपवरती लिंक्स आले असतील. आमचे स्टुडंट्स रोज खूप सारं प्रॉफिट्स घेत आहेत. खूप सारे पैसे कमावत आहेत. काय? ते शिकले म्हणून. शिकले म्हणून. ते पण तुमच्यासारखेच त्यांनी वेबिनार अटेंड केला. त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केला. ओके. आणि आमचे क्लासेस जॉइन केले. त्यांचं डेडिकेशन, त्यांनी हार्डवर्क केलं, मेहनत केली, शिकले आणि ते आज अर्न करत आहेत. असं नाही की आज त्यांनी वेबिनार अटेंड केला आणि उद्या पैसे अर्न करणं चालू केलं, अशातला बिलकुल भाग नाही आहे. ओके. पैसे कमवायचे आहेत तर मेहनत प्रचंड घ्यावीच लागते, शिकावं लागते आणि सर्वांना माहिती आहे की पैसे कमावणं सोपं नाही. सर्वांना माहिती, तुम्हाला माहिती आहे, आपण सगळे इनफ काय म्हणू शकतो आपण त्याला, कॉम्पिटंट आहोत, सक्षम आहोत हे समजण्यासाठी की पैसे कमावणं सोपं नाही. पैशाची खरी किंमत तुम्हाला माहिती आहे. आणि जे शेअर मार्केटमध्ये लोक येण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना ऑलरेडी हे एक त्यांचा माइंडसेट जो तो डेव्हलप झालेला असतो त्या गोष्टीसाठी. त्यांना त्याच्यासाठी माइंडसेट त्यांचा डेव्हलप झालेला असतो, की पैशाची किती महत्व आहे म्हणून तर. ओके. आपल्याला जर असं वाटत असेल, की नाही मला खूप मोठं व्हायचं आहे. बाकीचे जे करतात, बाकीच्यांकडे गाडी, घोडा, घर, बंगला, फॉरेन फिरायला जातात, मुलं बाळ ते घेऊन मॉलमध्ये जातात, पिक्चरला जातात, विदेशात फिरायला जातात, आपल्या देशात कुठं कुठं फिरायला जातात. आपल्याला स्वतःला वाटायला पाहिजे, एक आपण ह्युमन आहोत.
माणूस आहो आपण, आपल्यात ह्या गट्स निर्माण व्हायला पाहिजे, फिलिंग्स यायला पाहिजे. जशी बाकीच्यांना भूक लागते तशी आपल्याला पण लागते, तर आपण जेवण करतो तसं बाकीच्यांकडे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडे असल्या पाहिजेत. हे आपल्याला, ह्या गोष्टी आपल्याकडे व्हायला पाहिजे, वाटायला पाहिजेत आपल्याला. ओके. आपल्यासाठी तर फॅमिलीसाठी आपल्याला इच्छा नसेल तर आपल्यामुळे बाकीच्यांची इच्छा नाही, आपण दुसऱ्याची इच्छा नाही मारू शकत. आणि स्वतःला आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि हे कसं होईल? मेहनतीशिवाय होणार आहे. तुम्ही कुठल्या कुठल्याही फील्डमध्ये मेहनत घ्या, मी शेअर मार्केटमध्येच नाही म्हणत, कुठल्याही फील्डमध्ये मेहनत घ्या, तुम्हाला ते करायचं असेल तर. नाहीतर तुम्हाला दुसऱ्याविषयी जळण्याचा अधिकार पण नाही, की त्याच्याकडे गाडी आहे तर माझ्याकडे का नाही. त्याने गाडीसाठी काय केलं आहे, काय मेहनत घेतलेली आहे, ते आधी ती बघा. त्यानं कुठला अभ्यास केलेला आहे तो करा. तो किती तास काम करतो ते बघा. ह्या गोष्टी बघा. त्याला कुठल्या गोष्टीच्या हॅबिट्स आहे, तो अल्कोहोलिक आहे का, तो ड्रिंकर आहे का, ते बघा. त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी बघा, वाईट गोष्टी बघू नका. ठीक आहे? सर्वांमध्ये चांगल्या वाईट गोष्टी असतातच, पण त्याच्यामधल्या ज्या चांगल्या क्वालिटीज असतील त्या बघा, त्या अंगीकृत करायचा प्रयत्न करा. तसं करायचा प्रयत्न करा, आपणही त्यांच्यासारखे होऊ शकतो. नाही तर आपल्याला जळण्याचा पण अधिकार नाही आहे. जर आपण फक्त बेडवर बसून त्याच्याविषयी विचारच करत राहू, ती चुकीची भावना आहे. चुकीची भावना आहे. आपल्याला निसर्ग जो आहे, ज्यांनी आपल्याला विधाता जो आहे, ज्यांनी निर्माण केलेला आहे, तो आपल्यावर कधीच खुश राहणार नाही. यामुळे तो म्हणणार, बाबा तू आळशी आहे, तू लॅक्सिट आहे, तू लॅक्सिटच राहा. बरोबर. ओके. सो क्लास विषयी मी तुम्हाला माहिती देतो. तुम्हाला शेअर मार्केटच्या कोर्ससाठी, क्लाससाठी मी इन्व्हाइट करतोय. आमची नवीन बॅच जी आहे ती 27 तारखेला चालू होणार आहे. 27 ऑगस्ट पासून चालू होत आहे. मी 2017 पासून स्टॉक मार्केटची कोचिंग देतो. 2017 पासून 2012-13 पासून मी स्टॉक मार्केटमध्ये काम करतोय. 2012-13 पासून मी 2007ला सिव्हिल इंजिनिअरिंग माझी कंप्लीट केली. त्यानंतर मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करत होतो. लास्ट माझी जी कंपनी होती ती लार्सन अँड ट्युब्रो होती, L&T कन्स्ट्रक्शन. मी कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये जॉब करत होतो. आणि आपल्या देशातल्या वेगवेगळ्या स्टेटमध्ये मी जॉब करत होतो. ऑइल, गॅस, पेट्रोकेमिकल, वॉटर, पॉवर प्लांट, अशा डिफरंट डिफरंट सेक्टरमध्ये काम करत होतो. प्रोजेक्ट इंजिनियर टू प्रोजेक्ट मॅनेजर पर्यंतची माझी जर्नी आहे. आणि 2012ला मी स्टॉक मार्केटमध्ये शिकणं चालू केलं. 2012 पासून मी शेअर मार्केट शिकलो. 2012, 13, 14, 15, 16 आणि 17 पर्यंत जॉब सोबतच मी माझा स्टॉक मार्केटमधलं पण काम करत होतो जॉब सोबतच. ओके. जॉब सोबतच मी माझं स्टॉक मार्केटचं पण काम करत होतो. आणि स्टॉक मार्केटचं माझं इन्कम माझ्या जॉबपेक्षा जास्त झालं, म्हणजे सॅलरीपेक्षा स्टॉक मार्केटमधलं इन्कम झालं माझं. तेव्हा मी जॉब क्विट केला. मला पण हा प्रश्न खूप लोक विचारतात, सर आम्ही जॉब सोडून शेअर मार्केटमध्ये आम्ही करिअर करू का? जर तुम्ही तुमचं जे करिअर सध्या जे चालू आहे, ज्याच्यात तुम्ही काम करत आहात, जो तुमचा जॉब आहे, बिझनेस आहे, तेवढं इन्कम तुम्ही घ्या. 6 महिने तेवढं इन्कम रेग्युलर घ्या तुम्ही दोघांमधूनही. म्हणजे शेअर मार्केटमधूनही तुम्हाला, जर तुमचा पगार महिन्याचा 25,000 रुपये असेल, तर 25,000 रुपये शेअर मार्केटमधून दर महिन्याला घ्या. असे 6 महिने करा. 6 महिने जर तुम्ही ते करू शकला, तुमची जर ती कॅपॅसिटी असेल 6 महिने पैसे कमवण्याची, सोडून द्यायचं. 6 महिन्यानंतर सोडून द्यायचं. काय? जॉब सोडून द्यायचा. घरी बसून माझ्यासारखे पैसे कमवत राहायचे आरामात. बरोबर. सो पैसे कमवण्याचे खूप सारे सोर्स आहेत शेअर मार्केटमधून, खूप सारे रिसोर्सेस आहेत, खूप म्हणजे खूपच. असं मार्केटमधून ट्रेडिंग करूनच तुम्ही पैसे नाही कमवू शकत, खूप सारे रिसोर्सेस आहेत. ओके. सो नाऊ, मी 2017 पासून फुल टाइम मार्केटमध्ये काम करायला लागलो. आणि मग मला कन्स्ट्रक्शनमध्ये 12-13 घंटे काम करायची सवय होती, कारण की कन्स्ट्रक्शनमध्ये तेवढं कामच असते. सकाळी 7:30-8 वाजतापासून तर अनलिमिटेड टाइम, रात्री 9, 10, 11 वाजेपर्यंत तुम्ही साईटवर थांबा, काम करा, रात्री झोप्यासाठी घरी या फक्त. मी खूप त्या लाईफला कंटाळलो होतो. माझी फॅमिली होती, मुलं बाळं, मी त्यांना वेळ कमी देत होतो. मला खूप गिल्ट वाटायचं की हे काय लाईफ जगत आहो मी. तर मी खूप मेहनतीनं, प्रचंड मेहनत आणि खूप डेअरिंगने डिसिजन घेतलं की आता मला जॉबच करायचा नाही. जॉब सोडून दिला. 12 तास काम करायची सवय होती. तर शेअर मार्केट फक्त सकाळी 9 ते 3:30 पर्यंत, 9:15 ते 3:30 पर्यंत. पुढे काय करायचं समजत नव्हतं, वेळ जात नव्हता. तर घरी बसून मी मग माझ्या शेजारचे मित्र मंडळी त्यांना मी सल्ला द्यायला लागलो, की असं करा, तसं करा. मग त्यांना फायदा झाला, त्यांनी दुसऱ्यांना सांगितलं. असं करून माझं इन्स्टिट्यूशन चालू झालं शेअर मार्केटचं. आणि शेअर मार्केटमध्ये मी लोकांना शिकवायला लागलो. ओके. लोकांना सांगायला लागलो, कोचिंग वाढली. नंतर कोविड आला, कोरोना आला. कोविडमध्ये आमचं इन्स्टिट्यूट बंद पडलं म्हणजे काय, लोक एकमेकांना भेटतच नव्हते, एकमेकांचं तोंड पण बघायला कोणी तयार नव्हतं कोरोनामध्ये. अशी परिस्थिती आली होती. मग सर्व जो प्लॅटफॉर्म आहे तो शिफ्ट केला ऑनलाईन.
ओके. ऑनलाईन शिफ्ट केल्यानंतर 2000 कोरोनामध्ये 2-3 महिने क्लास बंद होता. त्यानंतर सगळं ऑनलाईन शिफ्ट केलं आहे. तेव्हापासून आमचे क्लासेस कंटिन्युअसली ऑनलाईन चालू आहेत. Googleवरती तुम्ही सर्च करू शकता मराठी शेअर मार्केट क्लासेस. Googleवरती आमची खूप चांगली रेटिंग आहे. Facebookवरती पेज आहे. Instagramवरती आहे. आणि आमचे नंबर पण सर्वांकडे आहेत. दर महिन्याला आमच्या बॅचेस होत राहतात. लिमिटेड स्टुडंटची बॅच असते. फक्त आमच्या बॅचमध्ये आम्ही 15 स्टुडंट्सला शिकवतो. 15च्या वर आम्ही स्टुडंट घेत नाही. मॅक्झिमम 15. आणि सर्वांना समजेपर्यंत शिकवतो. समजेपर्यंत म्हणजे काय, की जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत. शिकता शिकता तुमचं इन्कम चालू होईल. 1 महिन्याचा क्लास असतो. 1 महिन्याच्या क्लासमध्ये साधारण 2 आठवडे झाल्यानंतर म्हणजे 15 दिवसानंतर तुमचं इन्कम चालू होईल. शिकता शिकता. ओके. शिकता शिकता तुम्हाला त्या लेवलवरती पोहोचून देऊ, की तुम्ही अर्न करायला लागणार. ओके. शिकता शिकता तुमचं अर्निंग चालू होईल. आम्ही अशा पद्धतीने शिकवतो. नंतर 1 महिन्याचा क्लास जेव्हा होतो, 1 महिन्याच्या क्लासच्या दरम्यान आमचा डेडिकेटेड व्हॉट्सअप ग्रुप आहे, ज्याच्यात फक्त स्टुडंट्सच आहेत. स्टुडंटच्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन करून घेतो आणि लाईफ टाईम आम्ही तुम्हाला सपोर्ट देतो. तुम्हाला कधीही नेक्स्ट आयुष्यात काहीही कन्फ्युजन आलं, तर तुम्ही आमच्याशी कनेक्टच असता. कारण की ही एक जर्नी आहे. जसं बँकेत अकाउंट ओपन केल्यानंतर तुमचं बँकेसोबत नेहमी लाईफ टाईम कनेक्शन बनून जाते. बनते ना, की कधीही काम पडलं बँकेत जाऊन अडचण आली तर विचारता. तसं आमचं आहे. तुम्हाला कधीही आयुष्यात अडचण आली तर आम्ही आहोत तुमच्यासाठी सर्व्हिस देण्यासाठी. आमचं कामच आहे. शिकवल्यानंतर तुम्हाला सर्व्हिस देणं आमचं कामच आहे. तशी फार कमी वेळ येते, कारण की तुम्हाला क्लासमध्ये जेवढं ट्रेन केल्या जाते, तुमच्याकडून असे कॉन्सेप्ट करून घेतल्या जातात, की तुम्हाला ते इझी वे मध्ये कळेल. ओके. सो इक्विटी सेगमेंटचा जो क्लास आहे तो 27 ऑगस्ट पासून चालू होत आहे. संध्याकाळी 6:30 ते 7:30चा वेळ आहे. संध्याकाळी 6:30 ते 7:30ची टायमिंग आहे इक्विटी सेगमेंटच्या क्लासची, ज्याच्यामध्ये बेसिक पासून शिकवले जाते. शेअर मार्केट काय आहे, कशासाठी बनला आहे, शेअर मार्केटमध्ये का काम करायला पाहिजे, शेअर बनतो कसा, शेअर खरेदी कशी करायची, ऑर्डर कशी लावायची शेअरची. ओके. शेअर बाय कसा करायचा, सेल कसा करायचा, तोच का करायचा, दुसरा का नाही. ओके. अनालिसिस कसं करायचं असते, सिस्टम जे असते काम करण्याचं ते सगळं शिकवतो. प्रत्येक गोष्टीची जी टेक्निक असते ती सगळी टेक्निक तुम्हाला शिकवतो. जसं एखाद्याला टेक्निक असते, खूप चांगलं जेवण बनवतो. तेच सपोज जर माझ्याकडे तेच मसाले आणून दिले, तर मला ते तसं जेवण चांगलं बनवता येणार नाही. टेक्निक असते. सो ती टेक्निक आम्ही शिकवतो. ओके. जर मला कोणी शिकवलं तशा टेक्निकने जेवण बनवतो, मी पण चांगलं जेवण बनवू शकणार. सेम तीच टेक्निक आम्ही तुम्हाला डिलिव्हर करतो. कुठल्याही फील्डमध्ये जा. कुठल्याही फील्डमध्ये जर तुम्हाला ती टेक्निक आली, त्याची पद्धत आली, तर तुम्ही ते करणार. ती टेक्निक, त्याची मेथॉलॉजी, ज्याला आपण मेथॉलॉजी म्हणतो, आणि मार्केटच्या भाषेत त्याला म्हणतात स्ट्रॅटेजी. ही स्ट्रॅटेजी आम्ही तुम्हाला शिकवतो. इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, ETF, SIP कसं करायचं असते. एसआयपी मधून तुम्ही साधारण म- महिन्याला एक 5-6 हजार रुपये इन्व्हेस्ट करून, महिन्याला 5-6 हजार रुपये इन्व्हेस्ट करून एक लॉंग टर्म मध्ये, लॉंग टर्म म्हणजे 10-12 वर्षाच्या पिरियडमध्ये, लॉंग टर्म म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष नाही, 10-12 ते मॅक्झिमम 15 वर्षाच्या पिरियडमध्ये महिन्याला 5-6 हजार रुपये गुंतवून तुम्ही दीड ते पावणे 2 कोटी रुपयाचा कसा पोर्टफोलिओ बनवू शकता. दीड ते पावणे 2 कोटी रुपयाचा. दीड ते पावणे 2 कोटी रुपये म्हणजे आज तुमचं जर वय जे असेल ते, तुम्हाला उद्या तुमचं फ्युचर बघायचं आहे. मुलाबाळांचं मुलाबाळांचं फ्युचर बघायचं आहे. ते उद्या कॉलेजमध्ये जातील, मोठे होतील, त्यांचं लग्न करायचं आहे, ते फॉरेनला शिकायला जातील. ओके. आजचा विचार नका करू. आज प्रत्येक भारतातला चौथा मुलगा फॉरेनला शिकायला जात आहे. प्रत्येक चौथा मुलगा मुलगी फॉरेनला शिकायला जाते. खूप नॉर्मल झालंय फॉरेनला शिकायला जाणं. आज जर तुमची मुलं बाळ लहान असतील, तर तुम्हाला आजचा विचार नाही करायचा आहे. ते आज आज जेवढं वय आहे त्यांचं, तुम्हाला त्याच्या 10 वर्ष पुढे बघायचं आहे. 10 वर्षानंतर आपल्या मुलाबाळाला फॉरेनला आपल्याला जर शिकवायची वेळ आली, तर आपल्याकडे किती कॅपिटल आहे. तर तो पैसा जर तुम्ही बँकेत FD करून ठेवला ना, तर FD तुम्हाला तो पैसा देणार नाही फॉरेनला जाण्यासाठी. तुम्हाला स्टॉक मार्केट तो पैसा देईल. SIP मधून, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मधून. स्टॉक मार्केटमधून असं लॉस नाही झाला कधी. ओके. मी ज्यांचा झाला त्यांचे पण नाव घेईल. नाव नाही, कशामुळे झाला ते पण तुम्हाला मी सांगतो. सो आमच्या क्लासमध्ये आम्ही SIP पण शिकवतो, जे तुमचं 15 वर्षाचं जे गोल आहे ते पूर्ण करेल. ओके. सो अशा प्रकारच्या सर्व सिस्टम आम्ही क्लासमध्ये शिकवतो. तुमच्या मनात जर हे काही शंका असतील तुम्ही विचारू शकता. काही जरी अडचणी असतील, काही डाऊट्स असतील, तुम्ही विचारा मला. मी खूप वेळचा बोलतोय, तुम्ही बोला. येस, सर्वांना बोलायला चान्स आहे. नाहीतर असं नाही की आम्हाला बोलू पण नाही दिलं, आम्हाला ऐकलं पण नाही आमचं.
बोला सर. माझा नंबर पाठवतो मी, माझा नंबर. ओके. सर माझं नाव श्री गोसावी आहे. बोला सर. नमस्कार. हा नमस्कार, मी ठाण्यावरून बोलतोय. येस सर, बोला. मला विचारायचं होतं तुम्हाला. ऍक्च्युली मी आता फुल टाइम जॉब करतोय. व्हेरी गुड. ठीक आहे. आणि फुल टाइम जॉब करता करता मी शेअर मार्केटचं नॉलेज घेतोय. व्हेरी गुड सर. सध्या तरी मी ऑप्शन मध्ये स्वतःहून ट्रेडिंग ओके. करायचं, स्वतःहून ओके. ट्रेडिंग करतोय. ओके. स्वतःहून अनालाइज करून स्वतःहूनच करायला बघतोय. त्यामध्ये ओके. कधी कधी लॉस होतोय मला, पण मी एकच लॉटवर करतोय. मी जास्त रेट रिस्क ऑफ घेत नाही. द किती दिवसापासून करत आहात? तरी मला आता 1 महिना व्हायला आलाय. आता म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही 1 महिन्यापासूनच काम, येस त्याच्या आधी येस. कधी मार्केटमध्ये काम नाही केलं? नाही, मी कुठं शिकले? ऍक्च्युली लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करत होतो. हा. आणि हम्म. मला आता ऍक्च्युली म्हणजे हम्म. वेगळ्या सोर्सची गरज आहे आता पैशाची. की तुम्ही कुठे एका शिकले फक्त सर? सॅलरी. कुठं शिकले? काय? शेअर मार्केट कुठे शिकले? नाही, कुठे शिकलो नाही मी. मी असंच नॉलेज घेऊन घेऊन करत होतो. मी कुठे असं हो. क्लासेस नॉलेज लावलं कुठे नाही माझं. घेतलं? युट्यूबवर. नॉलेज मी घेत. येस येस सर, येस. जसं तुम्ही ओके बोलले. सर. ओके. चुकीचं आहे. तुम्ही चुकीच्या ठिकाणी एंटर, तुम्ही तुमची गाडी डायरेक्ट चौथ्या गिअरमध्ये टाकलेली आहे. ऑप्शन हे खूप रिस्की आहे. त्याच्यात नवीन लोकांनी बिलकुल पडू नये. जे सोपं आहे त्याच्यातून आधी पैसे कमवा. तुम्हाला त्याच्यातून कमावता येतात का ते बघा. 2 4 6 महिने सोप्या पद्धतीने कमवण्याचा प्रयत्न करा. ते जर समजलं तर तुमचा माइंडसेट क्लिअर होईल. चुका छोट्या मोठ्या झाल्या तर त्या छोट्या ठिकाणी होतील. लॉस झाला तर छोटा मोठा होईल. नुकसान झालं तर डायरेक्टली जम्प करू नका. तुम्हाला स्विंग ट्रेडिंग आधी शिका, इंट्राडे इक्विटी शिका, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट शिका आणि त्यानंतर ऑप्शन मध्ये जम्प अप करायचा प्रयत्न करा. ओके. 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 एकच मिनिट, मग मी तुमच्यासोबत पुन्हा बोलतो. मी एक रिक्वेस्ट आहे सर्वांना. वेबिनार तुम्हाला चांगला वाटलाय सर्वांना? प्लीज मला ऑनेस्ट ओपिनियन द्या आमच्या गुगलवरती. मी गुगलची लिंक शेअर केली आहे इथे सर्वांना. ओके. मला इथे तुमचा ऑनेस्ट रिप्लाय द्या की वेबिनार कसा वाटत आहे आमचं. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये, सॉरी, गुगलवरती आम्हाला नक्की काय सांगा. करू? ओके. गुगलवरती रेटिंग द्या आणि तुमचे आजच्या वेबिनार विषयी ओपिनियन नक्की द्या. ओके. मी इथं हे टाकलं आहे, लिंक टाकली आहे. ओके प्लीज. आणि जे रिव्ह्यूज देतील गुगल ते त्यांच्यासाठी मी एक गिफ्ट पण देणार आहे. त्यांना गिफ्ट पण देणार आहे मी. ओके. ओके. बोला सर, काय हॅलो. क्वेश्चन आहे तुमचा? एक हा मिनिट. सर, तुमचे ऑफलाईन क्लास. एक मिनिट मला हे जे ठाण्याचे सर आहेत त्यांच्याशी बोलू द्या आधी. येस सर. सो माझी विनंती आहे सर तुम्हाला, एक मराठी माणूस म्हणून मी सांगतो सर्वांना. मी क्लासेस आपले मराठीमध्येच होतात. सर्व मराठी लोकांना विनंती आहे माझी की कोणीही ऑप्शन ट्रेडिंग डायरेक्टली करू नका. ऑप्शनचा सक्सेस रेशिओ फक्त किती आहे? 10%. म्हणजे 100 पैकी 90 लोकांना त्याच्यात लॉस होतो. आणि शेअर मार्केटचं जे नाव बदनाम झालेलं आहे, जे शेअर मार्केटचं नाव जे खराब झालेलं आहे, ते फक्त ऑप्शन ट्रेडिंगमुळे झालेलं आहे. का? की लोक जे येतात डायरेक्टली ऑप्शन ट्रेडिंग करायला लागतात. आणि त्याच्यात 100 पैकी 10 लोक सक्सेस होतात फक्त. आणि जे 10 लोक सक्सेस होतात ते लोक असतात एक्सपिरियन्स ट्रेडर, जे खूप सारा वर्षाचा त्यांना अनुभव असतो. माझ्यासारखे लोक खूप सारा वर्षाचा एक्सपिरियन्स असतो त्यांना. तुम्ही जर महिन्या 2 महिन्यापासून त्याच्यात करत असाल तर तुम्हाला काही दिवस प्रॉफिट होईल त्याच्यामध्ये. ओके. पण ते तुमचं तुक्क्याचं प्रॉफिट असेल, लक. तुमच्या अभ्यासाचं प्रॉफिट नसेल ते. तुम्हाला एखाद्या दिवशी झालंच असेल अभ्यासानं, तरी पण त्याच्यात तुमचा माइंडसेट अजून तसा बनले. तुमचा महिन्याचा जो पगार आहे ना, जो तुम्ही म्हणता पुरत नाही आहे, तो पण पगार तुमचा इथे जाईल. लिहून घ्या. मी जे बोलतोय ते रेकॉर्ड करून घ्या. माझे शब्द तुमच्या इथे स्टोअर करून ठेवा, मी जे बोललोय ते. ओके. हे मी माझा तळमळीने का सांगतोय? माझा अनुभव तेवढा आहे सर. त्या अनुभवातून मी सगळ्या गोष्टी बोलत आहोत. ओके. बोला, आणखी कोणाचा क्वेश्चन आहे? हॅलो. बोला सर. हॅलो. बोला, बोला, बोला. हा सर, आकाश आकाश बोलतोय. बोला सर. कुठून बोलताय? नमस्कार. गुड मॉर्निंग. पुण्यातून बोलतोय आम्ही. पुण्यातून का? बोला सर. हा. तुमचे ऑफलाईन क्लास आहे का? नाही सर, क्लासेस फक्त ऑनलाईन आहेत. जगासोबत आपल्याला बदलायचं आहे. ओके. हा. आधी हा. ऑनलाईन ऑफलाईन होतं सगळं. जग जसं पुढे चाललंय, टेक्नॉलॉजी पुढे गेली, ते सगळं आपल्याला अंगीकृत करायचं, एक्सेप्ट करायचं आहे. ओके. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग कसं करणार तुम्ही? ऑनलाईन करणार की ऑफलाईन करणार सांगा? सर, पण कसं आमच्याकडे करणार? मोबाईल लॅपटॉप नाहीये करायला. काय नाही आहे? लॅपटॉप नाहीये. मोबाईलवरती करता येते. ओके. मोबाईल पाहिजे आणि तुम्हाला मोबाईल चांगला हाताळता आला पाहिजे. हा. ओके. मोबाईलवरती तुम्ही करू शकता. हॅलो. लॅपटॉपची गरज नाही. एक मिनिट. बोला सर. तुमचं नाव सांगाल का प्लीज? कुठून हा. बोलताय? माझं नाव दीपक सतपुते.
बोला सर, सातपुते साहेब. हा. कुठून आणि बोलताय? मी मुंबईत बोलतो, बदलापुरातून. हम्म हम्म. येस सर, आणि मी बोला ना. आणि मी बरेच क्लासेस केले तरी अँजल वनच्या ग्रुपमधून त्यांचे क्लासेस होते. ओके. शेअर मार्केट फ्री ओके. क्लासेस म्हणून केले. ओके. आपण मला इंट्राडे आणि बँक निफ्टी मध्ये मला माझं करिअर करायचं आहे यामध्ये, बँक निफ्टी आणि ओके. इंट्राडे मध्ये. हा. ओके. सो बँक निफ्टी आणि ओके, पण इंट्राडे. तुम्ही कधीपासून मार्केटमध्ये आहात? किती वर्ष झाले सर? सर बिगनर सर, मी बिगनर. ओके. सो तुम्हाला आधी इक्विटी शिकावं लागेल. आता किती एज नाही, तुम्ही जॉब करत आहात? एज नाही विचारत, नाही जॉब करत आहात हा. तुम्ही सध्या? किती वर्ष सध्या झाले जॉब जॉब करत करत आहात? नाही, आता जॉब करत सध्या मी करत नाही सध्या जॉब. ओके. जॉब तुम्ही कॉलेजमध्ये आहात सध्या? नाही नाही, पहिला करायचो, आता जॉब नाही करत मी सध्या तरी. ओके. 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 हा. जॉब नाही करताय, मग तुमच्याकडे इन्कम सोर्स आहे सध्या काही चालू सध्या? नाही ना. ओके, बिलकुल काहीच नाही इन्कम सोर्स तुमचा सध्या? हो, नाही नाही. ओके, तर तुम्ही आधी शिका सर शेअर मार्केट. डायरेक्टली काम हा. करू नका. बेसिक हा. बिगिनर पासून तुम्ही शिका. त्यानंतर हा. त्याला तुम्ही करा. आणि माझी रिक्वेस्ट आहे, एक तुमचा इन्कम सोर्स जो सध्या चालू होता त्याला चालू करून द्या. तोपर्यंत ओके. मार्केटमध्ये काम करू नका. नाहीतर होईल का माहितीये का, मार्केट हा बिझनेस आहे. आणि तुमचं ओके. जे जॉब सोडून जर डायरेक्टली जर तुम्ही इथे काम करायला आले आणि याच्यात जर तुम्हाला नुकसान झालं थोडं, तर तुमचा ओके. माइंडसेट निगेटिव्ह होईल. मार्केटविषयी तुमच्याकडे हॅलो. चुकीच्या भावना निर्माण होतील. हॅलो. अच्छा. बरोबर? ओके. एक हॅलो. एक मिनिट सर, एक मिनिट. तुम्ही हा हा. शिका. ओके. शिकल्यानंतर आम्ही तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग देतो. ओके, आणि अच्छा. सगळे बाजू तुमचे क्लिअर करून देतो. ओके, हॅलो. त्यानंतर तुम्ही करा. ओके, ठीक आहे, बोला ठीक आहे, एक चालेल. मिनिट सर, एक. बोला सर, बोला. हॅलो. बोला सर. सर मी ऋषिकेश कुंडे बोलून राहिलो सर. बोला. कुठून बोलताय? सर मी तसं अमरावती जिल्ह्यात आहे आणि पनवेलमध्ये जॉब करतो सर मी. कोणत्या जिल्ह्यातले आहात? अमरावती जिल्हा. अमरावतीचे? हा, कुठं आणि राहता पनवेलमध्ये अमरावतीला? जॉब करतो मी. ओके. आणि एका वर्षा आधीपासून मी फक्त युट्यूबवर व्हिडिओ बघितले सर, ओके. शेअर मार्केटची. ओके. आणि गुड. आवड निर्माण आहे सर त्यामध्ये, की शिकायचं आहे पण ते प्लॅटफॉर्म नाही भेटला जात. आता शिकायचं कसं कसं करायचं, आता इन्व्हेस्टमेंट कशी शिका. करायची. मी अकोल्याचाच आहो. ओके. ओके. सो आता शिका. शिकल्यानंतर मिळेल, प्लॅटफॉर्म मिळतं. हाच तर आपल्यासोबत होते की आपल्याला योग्य गाईडलाईन्स मिळत नाही, मार्गदर्शन मिळत नाही. ओके, काळजी आणि करू सर मी नका. इथे आहो, इथे सब होते. मुलांचा आवाज खूप होता. एका संस्थेमध्ये काम करतो सर मी. ओके, काही हरकत नाही. मी माझा नंबर इथे सर्वांना टाकत आहो. माझा नंबर, माझा कॉन्टॅक्ट नंबर. ओके, तुम्ही चालेल मला सर. एक मिनिट मला मी 2 नंबर माझे इथे टाकतो. 1 मिनिट. कुठे पाहू शकणार मी सर? 1 मिनिट. दिसेल तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये मी माझा नंबर टाकतो. प्लीज वेट. 9279249267. ओके, हा माझा ओके नंबर ओके. आहे. हा नंबर आलाय सर्वांना, दिसतोय का सर्वांना? ओके हा. हा ओके सर. सर, लाईव्ह शिकवणार आहोत. रेकॉर्डेड व्हिडिओ नाही पाठवणार आहोत. ओके, हा. डोंट हा वरी तुम्ही. ओके कल्पेश सर, क्लास आपले लाईव्ह असतील. जसं आता मी सध्या बोलत आहोत तुमच्यासोबत, तसं मी तुम्हाला शिकवणार आहोत. ओके, चालेल सर. माझा नंबर मी दिलेला आहे. हा दिसला सर. 2 नंबर मी टाकले इथे. हा जो सर. दुसरा नंबर आहे तो पेमेंटचा फोन पे गुगल पे नंबर आहे. क्लासची फीज 6,000 रुपये क्लासची फीज आहे. क्लास ओके शिकता शिकता तुमची फी रिकवर होऊन जाईल. आम्ही ट्रेडिंग करायला तिथं शिकू. तुम्हाला प्रॉफिट शिकता शिकताच होईल. डोंट वरी. ओके, त्या बाबतीत ओके. तुम्ही निश्चिंत राहा. तुमची फी रिकवर होऊन जाईल शिकता शिकता. अच्छा अच्छा. क्लासचं डिस्काउंट कोणीतरी विचारलं होतं. सो डिस्काउंट आहे 10%. गुगलवरती गुगलची जी लिंक पाठवली त्यावरती कमेंट करा छान छान. आणि क्लासची फीज आज जे पे करतील त्यांच्यासाठी 10% डिस्काउंट आहे. ओके, हा माझा फोन पे गुगल पे नंबर आहे. ओके. आला नंबर? दोन्ही धन्यवाद नंबर सर. तुम्ही सेव्ह. हा बोला, सर. आणखी कोणाला बोलायचं होतं? बिंदास विचारा क्वेश्चन्स. ओके, बोलायचे पैसे नाही. ओके, एवढा वेळ तुम्ही दिला, 1.5 तासापासून तुम्ही मला ऐकत आहात. तुमच्या मनात तर नक्की काही शंका आल्या असतीलच ना? विचारू शकता तुम्ही. तुम्हाला कॉल करून विचारलं चालेल ना सर? विचारा, इथे पण विचारा सर्वांसमोर. मला काही अडचण नाही उत्तर देण्याला. विचारा. नाही कॉल ओके. करून. हा हा, हा. नाही मला आन्सर द्यायला काही अडचण नाही. तुम्ही विचारू नाही, शकता. थोडं पर्सनल विचारायचं होतं विचारू कुठल्या शकता पर्सनल. तुमचं पर्सनल अकोल्यामध्ये असेल तर काही कुठे. प्रॉब्लेम नाही. माझं पर्सनल असेल तर तुम्ही विचारू शकता. अकोल्यामध्ये कुठे राहता 27च्या असं आधी विचारायचं. प्रवेश घेतला सर
तर सर 27च्या आधी तुम्ही मिनिमम 50% सध्या फी पे करून द्या आणि तुमची सीट बुक करून घ्या. ओके, रिमेनिंग फी जी आहे तुम्ही 27ला पे केली तरी चालेल. कल्पेश चालेल. सर. ओके, सर्वांना सांगतो तुम्ही मिनिमम फी एक 50% पे करून द्या, सीट बुक करून घ्या. रिमेनिंग जी आहे डिस्काउंट काढून रिमेनिंग फी तुम्हाला क्लास चालू झाल्यानंतर 1 आठवड्याच्या आत पे करायची आहे. असं नाही की तुम्हाला तेव्हाच करायचं आहे. गॉट इट? ओके. ओके, बोला, कोणाला बोलायचं आहे आणखी? बोलू शकता. तुमचा वेळ महत्वाचा आहे. तुम्ही इथे वेळ दिलेला आहे. संडे सारखा दिवस आहे जो तुमचा फॅमिली स्वतःला देण्याचा वेळ आहे. तुम्ही ते शिकण्यासाठी दिलेला आहात. तुमच्या वेळेची व्हॅल्यू तुम्ही पॉझिटिव्ह म्हणजे क्रिएट करा असं. सर नो, फक्त 6,000 रुपये, कुठलेही ऍडिशनल चार्जेस नाही सर. ओके. ओके, त्याच्यात सर्व इन्क्लूड आहे टॅक्सेस. बोला सर. तर क्लासचा टायमिंग काय असेल? गुड. क्लासचा टायमिंग आहे संध्याकाळी 6:30 ते 7:30, 6:30 to 7:30. ओके, रोज 1 तास क्लास होतो 1 महिन्यासाठी, मंडे टू फ्रायडे. सॅटर्डे संडेला क्लास नसतो. सॅटर्डे संडेला डाऊट क्लिअरिंग सेशन असते. ओके, म्हणजे काही विद्यार्थी एक मिनिट फक्त, लेट मी फिनिश. सॅटर्डे संडेला तुम्हाला जर काही शंका आल्या, डाऊट आल्या, तर तुम्ही कॉल करून, मेसेज करून, किंवा काही मेंबर्स असे असतात की ज्यांना रेग्युलर वीक डेज मध्ये कधी कधी क्लास अटेंड करता येत नाही, तर ते सॅटर्डे संडेला अटेंड करतात. म्हणजे सॅटर्डे संडेला रेकॉर्डिंग बघतात. क्लासची रेकॉर्डिंग पण होते. आता जे मी बोलत आहोत ते सगळं रेकॉर्ड होत आहे. सो ही रेकॉर्डिंग आम्ही रोज पाठवतो. लाईव्ह क्लास पण होतो आणि क्लास रेकॉर्ड पण होतो. काय झालंय? प्लीज प्लीज शांतता ठेवा. ओके, जे मी बोलत आहोत सध्या ते सगळं रेकॉर्ड होत आहे. सो ही रेकॉर्डिंग पण आम्ही आमच्या स्टुडंट्सला रोज पाठवतो. तुम्ही रेकॉर्डिंग पण बघू शकता. येस, बोला आता. हे बोलायचंय कोणाला? एकच टाइम आहे का सर, फक्त 6:30 ते 7:30? हा, गुड. दुसरी जी बॅच आहे एक 6:30 ते 7:30 ला असते आणि दुसरी बॅच सप्टेंबर महिन्यात चालू होईल, साधारण सप्टेंबरच्या 10 तारखेला. तर त्याचा जो वेळ आहे तो रात्री 9:15 ते 10:15 असेल. ओके, 9:15 ते 10:15 वेळ असेल त्याचा. 9 ते 10 तारखेला चालू होईल सर ती सप्टेंबर महिन्याच्या रात्री 27 9:15 ते तारखेच्या 27 तारखेच्या बॅच मध्ये एकच टायमिंगची बॅच आहे का, फक्त 6:30 हो. ते 7:30? येस येस येस, आमचं बॅच कशा असतात, एक झाली की दुसरी असते त्याच्या जागेवर. आता एक बॅच चालू आहे, 27 तारखेला ती संपली की त्याच्या जागेवर दुसरी बॅच चालू होते. ओके, आणि 15 जण क्लासमध्ये असतात. त्याच्याशिवाय त्याच्यापेक्षा आम्ही जास्त स्टुडंट घेत नाही सर. टाइमचा थोडा विश्वास असल्यामुळे थोडं तो रात्रीची बॅच करा जॉईन सर. ओके, रात्रीची जी सप्टेंबरमध्ये चालू होईल ती. सर्वांना ऍक्च्युली काय संध्याकाळचा टाइम याच्यासाठी ठेवलाय की मोस्ट ऑफ जे लोक आहेत ते जॉब करणारे लोक आहेत. जॉब करणाऱ्यांमुळे आमचे जे टायमिंग आहे ते संध्याकाळची असते. दुपारी तर बिलकुल शक्य होत नाही. आणि कुणीही एवढा खूप जास्त विचार करू नका. खूप जास्त अशी लाखो करोड रुपये फी नाही. तुम्ही तुमच्या शिक्षणावरती पैसे गुंतवत आहात. ओके, बरोबर. शिक्षण आणि हे जे नॉलेज तुम्हाला मिळणार आहे, तर तुम्हाला 4 लोकात कधी विचारायची गरज नाही पडणार की शेअर मार्केट काय आहे बाबा. ओके, 4 लोक तुम्हाला विचारतील. लिहून घ्या मी जे बोलतोय ते. 4 लोकात तुम्ही सांगायला की नाही, हे असं नाही, असं चालते मार्केट. का की जेव्हा नॉलेज असते तेव्हा माणसाला लोक तुम्हाला, तुमचे फॅन कधी होतील, लोक तुम्हाला चांगलं कधी म्हणतील, जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं नॉलेज असते, तेव्हा जे एखादा गुण तुमच्यात असतो, जेव्हा एखादं स्किल तुमच्यामध्ये असते, तेव्हा लोक तुम्हाला म्हणतात की नाही याला खूप नॉलेज आहे, याला खूप सारी माहिती आहे. ओके, सो नॉलेज घ्या. येस, काही शंका असतील तर विचारा आणखी. आजचा खूप वेळ झाला आहे, तुम्ही इथे जॉईन झाले, खूप खूप धन्यवाद. माझ्याशी बोलू शकता काही असतील तर शेवटचे 3 मिनिट. सर बोला. सर रेकॉर्डिंगचे जे व्हिडिओ पाठवणार तुम्ही ते किती वेळा बघू शकतो आपण? ते रेकॉर्डिंग तुमच्याकडे लाईफ टाईम राहणार, नेहमीसाठी. ठीक आहे सर, धन्यवाद सर. ओके, तुमच्याकडेच राहील ती. तुम्हाला ती रेकॉर्डिंग तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे पाठवल्यानंतर. ऍप्लिकेशनवर व्हिडिओ पाठवणार की लिंक डायरेक्ट? पाठवणार आहे, लिंक पाठवणार आहे. हो, म्हणजे लिंक तुम्हाला सेव्ह करायची आहे. तर ठीक आहे. तुमचं ओके, कोणतं त्याच्या हॅलो बोला. तर तुमचं कोणतं ऍप आहे का, असं म्हणजे ॲपटॉक प्रो, जिरोदा, असं त्यामध्ये तो आपण हे करू गुड, शकतो? चांगला आहे, चांगला प्रश्न आहे. क्लास जॉईन ऐका केल्यानंतर प्लीज. आपण त्यातच मॅच करावं लागतं, असं काय आहे का? सांगतो सांगतो सांगतो, प्लीज माईक बंद करा बाकीचे. सांगतो मी. आम्ही शेअर मार्केटमध्ये तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकवतो. त्याला कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतात. ते कॅन्डलस्टिक पॅटर्न मी स्वतः झिरोदामध्ये शिकवतो. आणि मी फक्त रिकमेंड करतो की तुमच्याकडे झिरोदाचं अकाउंट असलं पाहिजे. तुमचं कुठलंही असू द्या, कुठलंही असू द्या, काही अडचण नाही. तुमचं अकाउंट कुठलंही असू द्या. पण मी स्वतः कशा शिकवतो, झिरोदामध्ये. आणि तुमच्याकडे आणि माझ्याकडे जर एक असेल तर तुम्हाला समजण्याला खूप सोपं होईल.
तुमचं मी माझ्या स्क्रीनवरती सर्व शिकवतो कशा प्रकारे काम करायचं आहे. माझ्या स्क्रीनच्या सेटिंग तुम्हाला सर्व तशाच सेटिंग तुम्हाला करायला लावतो आणि तुमचा आणि माझा इंटरफेस मग सारखा असेल तर तुम्हाला समजायला खूप सोपं होईल. ओके. सो ते जे त्याला म्हणतात सॉफ्टवेअर. तो जे सॉफ्टवेअर जे आहे ते तुमच्याकडे आणि माझ्याकडे एक असलं तर बरं नाही. असा उद्देश असतो फक्त. तुम्ही मग दुसरंही युज करू शकता, असं काही अडचण नाही. दुसऱ्या ओके. दुसऱ्या ऍपमध्ये पण करू शकता, काही अडचण नाही. झिरोदाचे खूप इश्यू असतात असं तर काही नाही सर. झिरोदाचे खूप काही असे इश्यू आले नाहीत आतापर्यंत कधी. झिरोदा नंबर 1 ब्रोकर आहे. ओके. मला तर असं कधी खूप जास्त इश्यू सर्वांमध्ये असतात, पण असा खूप खूप मेजर इश्यू नाही. मायनर इश्यू येते फक्त, असं खूप मेजर इश्यू नाही झिरोदा. चालेल. ओके. थँक्यू सो मच सर्वांना. ओके. मॅडम काही बोलायचं आहे? सुनीता मॅम, अनिल सर, समाधान सर. ओके. आमचे स्टुडंट पैकी कोणी आहे का क्लासमध्ये इथे आज वेबिनार मध्ये? होते, गेलेत. स्टुडंट पैकी कोणी आहे का? नाही. ओके, चालेल. थँक्यू सो मच सर्वांना. हॅव अ नाईस संडे. टेक केअर. थँक्यू सर. थँक्यू सो मच.